आता अँब्युलन्सचे जे प्रवासी त्या ठिकाणावरून उपचारासाठी आणलेत तेच ड्रायव्हर चालक आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कसा अपघात होता, काय काय नेमकी अपघात कशामुळे झाला असेल? नाशिक साईडनं एक बस येत होती आणि पुढे कंटेनर चालू होता. गतिरोधकच्या तिथं कंटेनर थांबला, बस मागून येऊन धडकली कंटेनरला. आता त्या ठिकाणी त्या गतिरोधकच्या ठिकाणी वारंवार अपघात होता. तुम्ही देखील त्या ठिकाणचे पेशंट उचलताय, कशामुळे अपघात होतात तिथं ते गतिरोधक दिसून येत नाही लांबून आणि उतार असल्यामुळे गाडी स्पीडने असते, त्याच्यामुळे वारंवार गतिरोधक आपलं अपघाताचं प्रमाण वाढत चाललंय. किती पेशंट साधारणतः तुम्ही या हॉस्पिटलला आणले? या हॉस्पिटलला कमीत कमी 9 पेशंट आहेत आणि बाकीच्या माऊली हॉस्पिटलला 6-7 पेशंट आहेत, 15 जखमी आहेत. आता तुमच्याकडे जे 9 पेशंट तू आणलेत किती गंभीर आहेत का? त्याच्यातला फक्त जो कंडक्टर आहे तो गंभीर आहे, त्याच्या डोक्याला जबर मार आहे. काय प्रथम दर्शनी काय वाटलं बाबा, कोणाची चूक वाटली किंवा कशामुळे? ओव्हर स्पीडला होता, बाकी नाही काय. म्हणजे कंटेनर थांबल्यामुळे बस त्याच्यावर आदळली मागून. हेच आपण जाणून घेणार आहोत सत्य परिस्थिती काय. तर 30 जण यात जखमी आहेत. मगाशी आकडा आला होता का 40 ते 45, परंतु अशा आकडा देखील समोर नाही. 30 प्रवासी होते. काही प्रवासी किरकोळ असल्यामुळे त्या ठिकाणी घरी देखील निघून गेलेले आहेत. काही प्रवासी ज्यांना थोडे थोडे लागलेले आहेत त्या ठिकाणी उपचार घेत आहेत. चेतन मिलिंद पवार म्हणजे ट्रॅव्हलचा किन्नर म्हणून कंडक्टर. काय नाव? चेतन मिलिंद पवार. तर बस कुठून कुठं चालली होती? चोपड्यावरून पुण्याला येत होती. चोपड्यावरून पुण्याला. कसा अपघात झाला? काय तू पुढे समोर बसला होता काय? गाडीने ब्रेक मारला ना पुढं कंटेनरने, गाडी स्पीड नव्हती, ब्रेकच लागला ना, डायरेक्ट घुसून गेली गाडी पुढं. आता किती प्रवासी? काय 30 पॅसेंजर होते माग. 30 पॅसेंजर गाडीमध्ये. म्हणजे खरे प्रवासी गाडीत किती होते? 30 होते माग पूर्ण सर्व जण 30 होते आणि आम्ही पुढे 3 जण होतो कॅबिनला. ओके ओके, थँक्यू. कुठून कुठं चालले होते? कुठून प्रवास करत होते? अमळनेरहून बसलो होतो, पुण्याकडे. किती तुमच्या सोबत फॅमिली होती? म्हणजे 8-10 जण होते टोटल. 10 जणांना पण लागले का? म्हणजे 6-7 जणांना लागला. 6-7 जणांना. ज्योती प्रदीप बाविस्कर. म्हणजे तुम्ही सर्वजण सोबतच होते? हो, आम्ही सोबत आहे. 10 जण होतो आम्ही, त्याच्यातून 6-7 जणांना लागले. तुमच्यापैकी कुणाला जास्त इजा झालेत का? लागले पण सगळ्यांनाच. हो. दीदीला? तुला नाही लागलं? मोठा मार बॅक कर.